अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो काही दिवसापूर्वी ना हे फिलिप्सचं हेअर स्ट्रेटनर घेतलं होतं, पण यूज नव्हतं केलं. आज छान असे हेअर वॉश पण केला होता, तर चला म्हटलं एकदा यूज करून बघू. कारण यापूर्वी मला जेव्हाही कधी हेअर स्ट्रेटनिंग कराविषयी वाटत असेल तेव्हा माझ्याकडे ना कोंब होता, सो त्यानेच मी करायचे. पण मला आता असं वाटत होते की त्याने आता पटकन होत नाही. तर मला ना कधी असं बाहेर वगैरे जायचं असेल आणि पटकन करायचं असेल तर मी असं ऐकलं होतं की यांना पटकन पण होतात आणि बरेच दिवस म्हणजे असं ते राहतं स्टेट म्हणून. सो चला म्हटलं ट्राय करून बघू. आणि फर्स्ट टाईमच मी हे यूज करणार होती. सो मला ना मनामध्ये थोडीशी भीती पण होती, कारण कसं यूज करायचं, काय यूज करायचं ते पण एकतर माहीत नव्हतं. आणि म्हटलं केस वगैरे कुठं जायला वगैरे नको म्हणून, कारण लास्ट टाईम जेव्हा मी फिलिप्सचाच कोंबवाला ट्राय करत होती तेव्हा माझ्या कानाला ना थोडंसं चटका बसला होता. सो तेव्हापासून मग मी थोडंसं अशा गोष्टी करायला घाबरते, त्यामुळे तेही मी कधी तरी यूज करते. आणि आज मग हे परत म्हटलं चला एकदा यूज करून बघू. आणि जेव्हा कधी विहान झोपतं ना तेव्हा मग मी अशा गोष्टी करायला घेते, कारण मुलांपासून या गोष्टी थोड्याशा लांब ठेवूनच केलेल्या बरं, नाहीतर आपलं लक्ष नसताना कधी ते हे करतील सांगता येत नाही. सो मग मी इथं हळूहळू जे आहे ना ते मग मी इथं थोडेसे हेअर घेऊन मग मी स्ट्रेट करत होते. पण ह्याचाही रिझल्ट छान आहे, पण मला असं वाटत होतं की ह्यापेक्षा ना तो कोंबच बरा, कारण स्वतः इझिली काय होईना करता येतं. हे थोडंसं मला भीती वाटत होते आणि पाठीमागचे केस ना कसे स्ट्रेट करायचे मला तेच काही समजत नव्हतं. सो हळूहळू मग मी नाही काही स्ट्रेट करायला गेले, पण हेही ओके आहे, पण त्यापेक्षा मला ते कोंबच बरा वाटत होता. कारण आपण कसंही इकडून तिकडून असं व्यवस्थित करता येतं. हे थोडंसं मनामध्ये एकतर भीती होती आणि त्यामध्ये मग मी जे आहे ते हळूहळू करत होते, पण केस खरंच खूप छान स्ट्रेट होत होते. आणि विहांना जेव्हाही कधी झोपतो तेव्हाच मग मी अशा गोष्टी करायला घेते. आणि मग माझे थोडेसे हेअर स्ट्रेट करून झाले आणि विहान उठला होता आणि मग त्याचं नाही का लॅपटॉप दिसला त्याला समोर, तर त्याचं थोडंसं लॅपटॉप बरोबर खेळणं चालू होतं. मग त्याला मस्त भरवलं वगैरे मी. आणि त्यानंतर म्हटलं की आता ना मोबाईल आणि टी व्हीपासून थोडंसं लांब ठेवूया त्याला, असं म्हटलं मी. आणि त्यानंतर मग मी जे आहे तो आम्ही क्ले आणला होता किंवा मग बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटीज असतात ना त्यासोबत मग मी विहानला घेऊन बसते. कारण मुलांना जितकं आपण मोबाईल किंवा टी व्ही दाखवू ना तेवढंच मग ते स्वतःहून परत हे करतात. कारण परवाचीच एक गोष्ट सांगते. सकाळी विहान उठला आणि म्हणतोय मम्मा माझ्या पोटामध्ये दुखतोय म्हणत होता तो. मग म्हटलं कशाने दुखतंय रे, काय खाल्ला पण नाहीस तर कशाने दुखतंय वगैरे असं मी बोलली तर नाही, आणि परत दुखतंय असं करत होता. मग मोबाईल लावून देऊ काय म्हटल्यावर हां म्हटला तो. सो मग मला तेव्हाच थोडीशी आयडिया आली की नाही हां आता ना त्यांना सगळं व्यवस्थित व अगदी क्लिअर कळतं आहे की काय म्हटल्यावर काय आपल्याला देतात काय. सो त्याचं असं म्हणणं होतं की मम्माने मला मोबाईल लावून द्यावा आणि मग मी शांत जे आहे तो बसतो. सो आता त्या गोष्टींपासून त्यांना लांब ठेवायचं, मोबाईल आणि टी व्हीपासून. मग चला म्हटलं माझाच थोडा वेळ गेला तरी चालेल, आपण मस्त दोघं मिळून ना क्लेसोबत खेळू. मग मी क्ले काढला आणि दोघंही आम्ही छान असं क्लेसोबत खेळत बसलो. मग त्याला थोडेसे भांडी बनवून दाखवली. मग मम्मा म्हणतो मला गॅस बनवून दे. मग दिसतोय ना खालती तिथं मग त्याला गॅस आणि अशा छोट्या मोठ्या भांडे ह्या त्या गोष्टीमध्ये त्याला थोडंसं बिझी केलं. कारण माझी अशी इच्छा आहे की त्यांना आता थोडंसं मोबाईल वगैरे कमी बघावे. आणि तेवढ्यात बघतो तर काय आमचे दादा आले होते. सो इथं पूजा, आई आणि निर्विघ्न हे तिघं पण आले होते. दुपारच्या 1-3-4च्या टायमिंगला हे आले होते. कारण आईला आता ना गावाला पण जायचं आहे, कारण डॉक्युमेंटचे थोडेसे काम आहेत. तसं तर आम्ही एवढं तिला सोडणार नव्हतं, पण जी डॉक्युमेंटची काम आहेत ना सो ती गेल्याशिवाय काही ते पूर्ण होत नाहीत. सो त्यामुळेच मग तिला जावं लागणार होतं अचानक. त्यामुळेच मग जे आहे ते माझ्या इथून ट्रॅव्हल्स वगैरे जवळ आहेत, तर मग इथूनच बसवता येतं म्हणून मग जे आहे ती पूजा आईला घेऊन आली होती सोडण्यासाठी. तसं तर आमचं चुकलं, आम्हीच गुढीपाडवा वगैरे करून आईला इकडं घेऊन यायला पाहिजे होतं. पण आम्हाला असं वाटलं की आता डॉक्युमेंटला वगैरे किती काय वेळ लागेल काय माहीत नाही. आणि आमची तिकीट पण बुक केलेले होते. सो त्यामुळेच मग आम्ही आलो, नाही तर आणखी थोडे दिवस राहून मग जी डॉक्युमेंटची वगैरे कामं असतात आणि गुढीपाडव्याची पूजा वगैरे सगळं जर आम्ही करून आलं असतं तर मग आणखी थोडे दिवस जे आहे ते आईला इकडं पुण्यामध्ये राहता आलं असतं. आता तिकडे एकटी गेल्यावर पण तिला काही करमणार पण नाही आणि मग सतत ती रडत वगैरे घरी बसणार. त्यामुळेच मग आम्हालाही थोडंसं टेन्शन येत होतं. पण आता आम्ही पण सतत म्हणजे आता जाणं किंवा काय करणं काहीच एकतर सुचत पण नाही आहे, कारण लहान मुलांना घेऊन सतत मग इकडून इकडं पण नाही करू शकत. आणि आता ना असं मुलं ना बाहेर एवढं फिरतात ना ते की मग मलाच ती हिट वगैरे होईल त्याला म्हणून खूप भीती वाटते. कारण विहान तरी बिलकुल पण ऐकत नाही आहे. थोड्या वेळ मग मी सगळ्यांसाठी मस्त इथं चहा वगैरे टाकला. आणि काही दिवसापूर्वी ना म्हणजे गावाला जायच्या अगोदर मी जे गाईचं दूध घेत होते ना ते बंद केलं होतं, कारण यांना तेवढं ते यूजमध्ये येत नसायचं. आणि दुधाची पिशव्या ना फ्रीजमध्ये 2-2, 3-3 दिवसात
दिवसाच्या तसेच पडून राहायच्या. मग त्यानंतर मग आता आल्यापासून ना हे बाहेरचं दूध जे आहे ते आम्ही आणतोय. आता थोड्या दिवसानं परत जे आहे ते मी दूध लावेन. त्यानंतर इथं सगळ्यांसाठी छान वगैरे चहा वगैरे टाकला. त्यानंतर नेक्स्ट डे आहे आणि बरेच दिवस झाले असं विहांसाठी हेल्दी रेसिपीज मी काही बनवतच नव्हते, कारण गावी एवढं होतं ह्याच टेन्शनमध्ये, त्यामुळे काही असं बनवणं होत नव्हतं. आणि आता इथं आल्यापासून थोडं थोडं ट्राय करते मी. आणि संध्याकाळचं विहान काय करतोय ना, बिलकुलही जेवायला बघत नाही आहे, तो असं झोपायला लागलेला आहे. मे बी त्याला गरमीमुळे तसं होत असेल, त्यामुळेच म्हटलं की चला मुगाचा डोसा वगैरे काढून देऊन बघू. कसं झालंय ए बिलू, कसं झालंय सांग ना. छान झालंय का? कोणी बनवलं बरं? मम्माने. कोणासाठी बनवलं? हां सांग ना, कोणासाठी बनवलं? मा देऊ? हा बस, मी वॉटर हवं का? घेऊन येते. कशामधून हवं? वाटीमधून? काय बरं? कशामधून हवं? हे नको. मग ग्लास मधून का? सो आताच्या ना ह्या दिवसांमध्ये भाज्या किती जरी आणल्या आणि किती छान छान भाज्या आणल्या ना, तरी काय माहीत माझा मूडच येत नाही की काय करावं असं वाटत नाही. पालेभाज्या जरी आणून बघितल्या तरीही मला जेवण बनवू असं वाटत नाही आहे. आणि बाकीच्याही कोणत्या भाज्या आणल्या तरीही बनवू वाटत नाही आहे. गरमीमुळे मे बी तसं होतं. आणि बिलकुल म्हणजे मला भाकरी किंवा चपाती बिलकुलही करू वाटत नाही आहे. असं वाटतं की सकाळी किंवा संध्याकाळी गॅसच्या जवळ उभं राहायलाच नको, इतका जेवण बनवायचा कंटाळा लागला आहे मला. आणि त्यामध्ये ना हे काल काही भाज्या आणलेल्या होत्या, सो त्या वॉश करून ठेवलेल्या होत्या. आता जितके डब्यामध्ये बसतात ना तेवढे मग जे टोमॅटो वगैरे आहे ते मग मी ठेवून दिले. आणि आज ना कोणत्याच कामामध्ये माझं बिलकुल लक्ष लागत नव्हतं, कारण आई आणि पूजा एक दिवस थांबले होते, तर छान वाटत होतं. आणि मग त्यांनी पण गेले, तर मग घरामध्ये ना बिलकुल लक्ष लागत नव्हतं. आणि विहानचं पण असं होतं ना की दादा असला की त्याला म्हणजे दोघं खूप भांडतात, खूप म्हणजे खूप भांडतात. एकाच गोष्टीसाठी त्यांची मारामारी चालू असते. पण असं होतं ना की ते गेले ना की मग दोघंही मग असे थोडंसं उदास असतात की मग दादाच कुठं आहे, कुठं गेला आहे. मग त्याला सांगितलं नाही काय डॉक्टरकडे गेलो आहे म्हणून. आणि त्यानंतर मग आज मला बनवायची होती छोल्याची भाजी. आणि दरवेळेसारखं ना मग मी छोले बनवायचे असतील तर मग ह्यामध्ये थोडंसं तेजपत्ता, हळद वगैरे सगळंच टाकून मग मी जे आहे ते वाफवून घेते, म्हणजे उकडून घेते. आज काही एवढी इच्छा नव्हती, त्यामुळे सिंपलच अशी भाजी बनवली होती, पण टेस्टला खूप छान झाली होती. आणि आता थोडंसं असं ग्रेव्ही टाईप ह्या दिवसामध्ये भाजी लागते टिफिनला वगैरे द्यायला, म्हणून मग थोडंसं नाही काय असं ग्रेव्ही टाईपच भाजी बनवली होती. कारण मग आणि थोडंसं म्हटलं की चला ह्यांच्यासाठी ना राईस वगैरे पण टिफिनमधून बनवून देते. मग राईस आणि हे सगळंच बनवून घेतलं मी. आणि सकाळची इतकी धावपळ होते ना की काय गोष्टी करायच्या काय नको हेच समजत नाही आहे. खूप म्हणजे खूप धावपळ होते. त्यामध्ये विहानचं पण थोडंसं चालू असतं की मम्मा मला हेच हवं, मम्मा मला तेच हवं म्हणून. आणि खूप एकदा असं होतं ना, खूप चिडचिड पण होते. पण चालायचंच आता, लहान मुलं असतील ना की ह्या गोष्टी सगळ्या होतच राहतात. सो पटकन मग मी भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला छान अशा चपात्या पण बनवून घेतल्या, कारण छोलेबरोबर चपाती असेल तरच छान लागते म्हणून. आणि त्यानंतरचं जे मेन काम असतं ते ह्यांना ऑफिसला बाय बाय केलं. आणि मग सगळी भांडी किचन सगळं आवरायला घ्यायचं असतं, कारण जोपर्यंत किचन आवरत नाही ना मला तोपर्यंत बिलकुल शांतच वाटत नाही, म्हणजे असं बसूच वाटत नाही. कधी एकदाचं किचन छान आवरून ठेवते आणि असं होतं मला. मग त्यामुळे भांडी वगैरे सगळी मी घासून घेतली, कारण
मला असं वाटतं ना की कामं ठेवून बसण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आता कधी ना कधी ते आपल्यालाच करायचे आहेत दिवसभरामध्ये. म्हणून सगळी मस्त अशी भांडी वगैरे घासून घेतली आणि दुपारच्या वेळेला मग नाही रबडी होती ती खाण्यासाठी घेतलेली आहे. कारण आता बाहेर एवढं ऊन आहे ना, तर दुपारी असं थोडंसं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. सो चला मग हा ब्लॉग ना मी आता इथंच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा. आणि जर माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.